नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. गाणगापूरबाबत मी 7-8 व्हिडिओ केल्यानंतर बऱ्याच भाविकांनी काही सूचना कळवल्या की गाणगापूर असं आहे, तसं आहे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. मी जी माझ्या ज्ञानाप्रमाणे गाणगापूरबद्दल माहिती सांगत आहे ती भाविकांनी ऐकून घ्यावी आणि मग विचार करावा. गाणगापूरचं मूळ नाव गंधर्वपूर. चरित्रामध्ये अनेक ठिकाणी गंधर्वपुराचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर गाणगापूर हे नाव झालं आणि आता अलीकडे लोक खाजगीमध्ये किंवा स्पष्टपणे घाणगापूर म्हणतात. कारण या गावामध्ये संगमावर अतिशय गलिच्छता आहे. गावात सुद्धा गलिच्छता आहे. लोकांना वाटतं की कर्नाटक सरकार का लक्ष देत नाहीत. लोकांच्या अपेक्षाही बरोबर आहेत, परंतु परिस्थिती लोक समजून घेत नाहीत. गाणगापूरला जी अस्वच्छता वाढत आहे, कोणतेही तीर्थक्षेत्र स्वच्छच पाहिजे आणि सर्व तीर्थक्षेत्राची तुलना जर शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिराशी केली तर इतर मंदिरात त्या मानाने 5% सुद्धा स्वच्छता नाही. आता विचार असा येतो की तिथं त्या गावातील लोक थोड्या प्रमाणात कमी जास्त घाण करू शकतील, परंतु येणारे भाविकांच्या चुकीच्या वागण्यामुळेच जास्तीत जास्त गलिच्छता निर्माण होते. त्यातले त्यात अज्ञान भक्त जास्त गलिच्छता करतात, घाण करतात, निघून जातात. ज्या धर्मशाळेत किंवा रूममध्ये राहतात तिथले रूमसुद्धा जेमतेम 2-3 लोक राहतात. रूम देताना स्वच्छ दिलेला असतो, परतीच्या वेळेस त्या रूममध्ये एवढ्या प्रकारची घाण असते की पाहवत नाही आणि सांगवत पण नाही. मी श्रीपाद भवनच्या स्वामी समर्थ भवनबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. कोणत्या रूममध्ये कोण उतरलं होतं, जाताना कसं वागून गेले. हे तर गाणगापूर हे प्रचंड मोठं तीर्थक्षेत्र आहे. तिथं आलेले भाविक इतक्या गलिच्छतेने वागतात आणि अपेक्षा मात्र फार मोठमोठ्या ठेवतात. गाणगापूर हे ग्रामपंचायत असलेलं कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यातील हे छोटं ग्रामपंचायतीचं गाव आहे. हजारो लोक येतात जातात, अस्वच्छता करतात. ग्रामपंचायतीच्या मानाने त्यांना जेवढी सेवा करायची ते सेवा करतात. त्यांचा स्टॉप, त्यांच्या अडचणी, घाणीचं प्रमाण जास्त पण स्वच्छता करणारे कर्मचारी, याचा जर विचार केला तर ती घाण अशीच राहणार, इथून पुढं सुद्धा राहणार. जे सुशिक्षित भक्त आहेत त्यांनी जर विचार केला की आपण शक्यतो घाण करायची नाही तर काही टक्क्यात त्यात सुधारणा होईल. पण तसं भविष्यात दिसत नाहीत. कारण ग्रामपंचायत वेगळी, इतर समाज वेगळा, अपेक्षा वेगळ्या, काही गोष्टी स्पष्ट बोलता येत नाहीत. कारण समजून घेणारेसुद्धा लोक लागतात. लोकप्रतिनिधींचं अतिशय दुर्लक्ष आहे. प्रशासन नावाचा हा प्रकार पण तिथं नाही. आपण गाणगापूर डोळ्यासमोर ठेवू नका. इतर महाराष्ट्रातील सुद्धा तुम्ही अनेक तीर्थक्षेत्र बघा, सगळीकडे बोगसगिरी आहे. कुणी कुणाचं ऐकत नाही आणि सगळ्यांना फक्त लोभ आहे तो पैशाचा. आपल्याला कसं मिळेल दुसऱ्याचा ते काही विचारसुद्धा करत नाहीत. त्यामुळं गाणगापूरकडं लोकांचं लक्ष आहे. काही गैरसोयी आहेत, अपेक्षा आहेत, हे बरोबर आहे. परंतु आपण ज्या तीर्थक्षेत्री महाराष्ट्रात जातो, जर शेगाव वगळता कोणतेही तीर्थक्षेत्र तुम्ही डोळ्यासमोर आणा, किती अस्वच्छता आहेत. कुणी कुणाला विचारत नाहीत. धक्काबुक्की, शिस्त नाही, महागाई, भक्तांना लुबाडणं. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये काही सुधारणा करू शकत नाही तर हे कर्नाटकमधलं अत्यंत अगदी लहान तीर्थक्षेत्र की ते महाराष्ट्रातील लोकच तिथे जास्त येतात. त्यांच्या अपेक्षा बरोबर आहेत. माझा पत्रव्यवहार आहे. पण आमच्या ज्या प्रयत्न आहेत ते अगदी थोडके आहेत. कारण तिकडे कन्नड आणि इंग्रजी चालतं. लोकप्रतिनिधी भेटत नाहीत. काय त्यांच्यावर जाऊन बोलावं तेही समजत नाही. आणि आपण जर काही करायला गेलो तर तुम्हाला माहिती आहे की मत्सर नावाचा प्रकार, मत्सर की कुलकर्णी का करतात, त्यामुळे जास्त बोलता येत नाही. जे भाविकांना कळतं ते मलाही कळतं. कारण मी 380 वेळा मी गाणगापूरला जाऊन आलो. सुरुवातीला मी जे गेलो तीच परिस्थिती 5-10% जर सुधारणा सोडल्या संगमावरच्या तर बाकी ठिकाणी आहे तसं आहे. त्यावेळेस एक मोठ्या 4-5 यात्रा भरतात. 1 लाख लोक येतात. सकाळी येतात, संध्याकाळी जातात. प्रयत्न चालू आहेत. दत्त महाराजांना सुद्धा प्रार्थना केलेली आहे. परंतु कामच एवढं आहे की त्या तीर्थक्षेत्राकडे जास्त लक्ष देता येत नाही आणि वारंवार जायचं असतं.
लोक वेगळा अर्थ काढतात, विनाकारण वितुष्टपणा येतो. तर ज्यांना खरोखरच या तीर्थक्षेत्राबद्दल तळमळ आहे त्यांनीसुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. पंतप्रधानांना निमंत्रणसुद्धा मी आता एकदा देणार आहे की तुम्ही एकदा गाणगापूरला या. ते येतो म्हटल्यावर त्या कार्यालयाकडून जर मंजुरी मिळाली तर थोड्याफार प्रमाणात सुधारणा होईल. आता शेवटचा प्रयत्न हाच आहे की पंतप्रधानांना कोणत्याही परिस्थितीत तिथं एकदा बोलवायचं, कारण हे महान दत्तस्थान आहे. त्यावेळी जर काही घडलं तर अघटित घडेल, नाहीतर गंधर्वपूरचं गाणगापूर झालेलं आहे आणि गाणगापूरचा आता घा पुढं टिंब तशी अवस्था झालेली आहे. पण जे भाविक महाराष्ट्रातून जातात त्यांनी शक्यतो सुशिक्षित, अज्ञानी तर भरपूर आहेत, कारण प्रत्येकाच्या हातामध्ये मी परवा गेलो होतो, प्रसाद देताना जवळजवळ 70 ते 80% भाविकांच्या तोंडामध्ये आणि हातामध्ये तंबाखू होती. आता आपण आलोय कुठं, काय करतोय, तिथंच पिचकाऱ्या मारायच्या, ते केळीची सालं तिथंच टाकायची, काहीही शिस्त नाही. अपेक्षा मात्र एवढ्या मोठ्या की सगळं काही लोकांनी करावं, मी काही करणार नाही. म्हणून मी दुसरं उदाहरण देत असतो. मातीमध्ये जर पाणी पडलं तर चिखल होतं आणि तो चिखल जर आपल्या कपड्यावर उडाला तर पुन्हा आपण पाण्याचाच वापर करतो. म्हणजे अस्वच्छता आपणच करतो आणि स्वच्छता ठेवण्याचं कामसुद्धा आपलं आहे. गुरु दत्तात्रय नृसिंह सरस्वती महाराजांनी काही प्रमाणात भक्तांना बुद्धी द्यावी आणि आपल्याकडे असलेल्या बुद्धीचा आपण वापर करू आणि त्यामुळे गाणगापूर थोड्याफार प्रमाणात स्वच्छ होण्याची शक्यता आहे. फार मोठा बदल होणार असा नाही. पण आपण आंघोळीला गेल्यानंतर पाहतो लोक साबणाचा वापर करतात, तिथंच थुंकतात, तिथंच काय नको ते तिथं करतात, पण अपेक्षा मात्र फार मोठ्या ठेवतात. एवढ्या लवकर बदल होणं शक्य नाही, कारण हे अत्यंत लहान तीर्थक्षेत्र आहे. कर्नाटक राज्याच्या मानाने मोहरी एवढं हे गाव आहे, म्हणजे संपूर्ण कर्नाटकमध्ये एका मोहरी एवढं हा भाग आहे. त्यामुळं फार मोठ्या अपेक्षा करता यायच्या नाहीत. कलबुर्गीचं प्रशासन जे आहे ते अधिकारी येतात जातात, त्यांनाही फक्त गाणगापूर हे महान तीर्थक्षेत्र आहे एवढं माहिती. परंतु आपल्या महाराष्ट्रातील लोकांनीच काही पुढाकार घेतला तर थोड्याफार प्रमाणात भविष्यात सुधारण्याची शक्यता आहे. परंतु आता मी पंतप्रधानांनाच या बाबतीत एकदा दोनदा पत्र लिहून एकदा त्यांच्या गाणगापूर दर्शनाची व्यवस्था करणार आहे. ते येतो म्हटल्यानंतर जी सुधारणा होईल तेवढीच सुधारणा होईल, नाही तर भविष्यात गाणगापूरकडून काही फार मोठ्या अपेक्षा होणं अवघड आहे. तूर्त आपणच स्वच्छता ठेवू, स्वच्छतेने वागू आणि जे आहे ते स्वीकारून तिथं जाऊन दत्त महाराजांची सेवा करू. ती सेवा करावी